नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर झालेली आहे. 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे 4 लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे. त्या संदर्भामध्ये छोटीशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर चला कसल्याही प्रकारचा उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारने नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांसाठी नवीन कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. मित्रांनो, या योजनेमुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. बघा, 28 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला होता. या निर्णयानुसार नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. ही राज्यस्तरीय योजना असून यासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेमुळे मित्रांनो, शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मोठ्या प्रमाणात मदत मिळणार आहे. योजनेचे लाभार्थी बघू शकता. या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे? मित्रांनो, योजना प्रामुख्याने जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांसाठी आहे. पुढे माहिती बघा मित्रांनो, ज्या शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाले आहे किंवा ज्याच्या शेतीवर या कालावधीत पुरामुळे प्रतिकूल परिणाम झाला आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांच्या पीक कर्जमाफीचे नियोजन करण्यात आले आहे. निधी वितरणाची स्थिती मित्रांनो, या योजनेसाठी शासनाने आतापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध केला आहे. सध्याच्या माहितीनुसार तर 52,562 लाख रुपयाची मोठी मदत विस्तारित करण्यात आली आहे. पुढे बघू शकता मित्रांनो, हा निधी थेट बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ही रक्कम त्यांच्या पीक कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरली जाईल, ज्यामुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी होणार आहे. मित्रांनो, कर्जमुक्ती या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पीक कर्जातून मुक्ती मिळेल. त्यामुळे त्यांच्यावरील आर्थिक ताणतणाव कमी होणार आहे. मित्रांनो, अर्ज प्रक्रिया आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी कोणते कागदपत्रे द्यायचे आहेत ते सुद्धा इथे सांगितलं आहे. प्रथम म्हणजे 7/12 उतारा, 8 उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक आणि नुकसानीचा पंचनामा असे 5 कागदपत्रे मित्रांनो शेतकऱ्यांना द्यायचे आहेत. शेतकऱ्यांनी हे सर्व कागदपत्र त्यांच्या स्थानिक कृषी कार्यालयात सादर करावेत. तेथील अधिकारी त्यांच्या अर्जाची तपासणी करून पुढील प्रक्रिया सुरू करणार आहेत. तर मित्रांनो, ही होती आपल्यासमोर आलेली छोटीशी माहिती. तुम्हाला जर ही माहिती आवडली असली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.